नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। खरं तर कैलासवासी मंगल ढेकणे यांच्या स्मरणार्थ पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी केळी, अल्प उपहार, चहा या ठिकाणी मोफत दिला जातो आणि ढेकणे परिवार हे नेहमी सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतं आणि कुठंतरी आपण समाजाप्रती काहीतरी देणे लागतो हाच उद्देश ठेवून ढेकणे परिवार हे सामाजिक उपक्रम करत असते। आणि या अनुषंगाने ते MIDC मधून जे भाविक भक्त वेणेगाव मार्गे पंढरपूरला जातात अशांसाठी फराळाचं वाटप या ठिकाणी केलं जातं। दादा, काय सांगाल की आपल्या मंगल जीजीसाठी आपण त्यांच्या स्मरणार्थ हे फळाचं वाटप करत आहात? आमच्या मातोश्री पुढे बघा, कैलास मंगल हनुमान ढेकणे यांच्या स्मरणार्थ आमचे बंधू भाऊ MIDCचे असोसिएशनचे अध्यक्ष हे या ठिकाणी दर सालाप्रमाणे इथून ज्या भागातून दिंडी खानदेशातून नागपूर, बीड, अहिल्यानगर या ठिकाण या भागातून MIDCतून हे कंटिन्यू 2-4 दिवस 4-8 दिवस हे कंटिन्यू पंढरपूरला पांडुरंगाचे सेवक या ठिकाणी जात असतात। आणि या ठिकाणी आम्ही त्यांची सगळे आम्ही भाऊभाऊ आमचे वडील हे सर्व आम्ही सुखा समाधानाने आनंदाने त्यांची या ठिकाणी पांडुरंग जाणाऱ्या भक्तांची आम्ही या ठिकाणी सेवा करत असतो। पांडुरंगच्या भक्ताची आम्ही सेवा करत असतो आणि हेच आमच्या मातोश्रीची आठवण म्हणून व आम्हाला जे आमच्या मातोश्रीने जे आम्हाला जे लहानाचं मोठं केलं, जे आम्हाला शिकवण दिली तेच पुढं वारसा हा ढेकणे कुटुंब घेऊन पुढं जाणार आहे। सर्वांच्या सुखादुःखात आम्ही सामील राहून कैलासवासी मंगलजीची यांची आठवण तर कधी जाणार नाही। ते दरवर्षी जो कार्यक्रम असेल त्यावर तर आठवण येते आणि पाठीमागे त्यांचा बॅनर पण लावलेला आहे। खरं तर जी आई असते, जी माय माऊली असते, त्या माऊलीनेच आपल्याला घडवलेलं असतं आणि संस्कार दिले असतात। या संस्कारातून दिव्या ट्रान्सफॉर्मर असेल, इलेक्ट्रिक असेल किंवा ढेकणे परिवार जो आहे तो आज मोठ्या संख्येने जो मोठा झाला तर खरं ते आईची आणि माऊलीचीच पुण्य आहे। काय सांगा? नमस्कार। या ठिकाणी जे आज 20 वर्ष झालं आम्ही पायी दिंडी यात्रेसाठी सेवा देत आहोत। आम्हाला आनंद वाटतो की वारकऱ्यामध्येच आम्हाला पांडुरंग दिसत आहे, विठ्ठल दिसत आहे। आज एवढी मोठी गर्दी या MIDCमधून पूर्ण महाराष्ट्रातून आजूबाजून जे काही शहर आहेत, नगर असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, जळगाव, बीड, लातूर, तसंच बघायला गेलं तर धुळे, मालेगाव, मनमाड, नाशिक या ठिकाणून अनेक वारकरी पायी येत आहेत। 20-25 दिवसाचे ते मुक्काम करत येत आहेत आपल्याकडे। आमच्याकडे नाश्त्याची सोय, जेवण, दुपारचं संध्याकाळचं जेवण आम्ही त्यांना आमच्या ढेकणे ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं देत आहे। आम्ही तिघं भाऊ आणि आमचे वडील आणि आमच्या आई यांच्या मार्गदर्शनाखाली 20 वर्ष झालं दिंडी चालू आहे। आईंचे 2 वर्षापूर्वी जे निधन झालं त्या स्मरणार्थ 2 वर्षापासून आम्ही ही परंपरा चालू केलेली आहे। नाश्त्याची कंटिन्यू सोय आहे, 4-5 दिवस झालं सुरू केलं आहे आम्ही आणि इथून पुढं कायमस्वरूपी हे चालणार आहे। आणि आतमध्ये पण आम्ही प्रत्येक ज्यांना MIDCमध्ये ज्याला काही गरजूवंत दिंडी आहेत, म्हणजे ज्याला कोणी इथं हे देण्यासाठी आसरा देण्यासाठी तिथं जागा नाही, तिथं आमचं असोसिएशन, आमची संघटना किंवा आमचा परिवार त्यांना शेड, जागा, पाणी, जेवण सगळं उपलब्ध करून देत आहे। त्यासाठी आम्हाला ह्याच्यामध्ये जे काय एवढा मोठा आनंद आहे की आमच्या सगळं व्यावसायिक काम सगळं सोडून ह्या वारकऱ्यांच्या सेवेत आहेत 15-20 दिवस झालं। तर इथून पुढं आम्हाला त्यांचा आशीर्वाद लागेल आणि आईवडिलांच्या बंधुराच्या मार्गदर्शनामुळे जे काय आम्हाला सेवा करायची इच्छा दिली ते पांडुरंग चरणी मी संपन्न करतो। आपण ज्येष्ठ आहात आणि आपले तिन्ही मुलं आज सक्षम आहेत, काय वाटतं? काय नाही, आनंद वाटतो। सगळे उद्योगाला लागलेत, आता चिंता नाही मला ना, आपापल्या स्वतःच्या किमतीवर चालली। एक बाप म्हणून काय वाटतं? अभिमानच वाटतं, आनंद म्हणजे आनंद वाटतं। ह्यांनी जो उपक्रम राबवलेला याबद्दल काय? चांगला, एक नंबरचा, एक नंबरचं। तर खरं तर आईवडील जर घरी असतील, आई-वडील माझे घरी कशाचं जाऊ पंढरपुरी असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही। कारण आईवडिलांची सेवा केली तर आपल्याला सुद्धा फळ मिळतं, त्याला पंढरपूरला जायची गरज नाही असं मी नाही म्हणत, तर साधू संतांनी म्हटलेलं आहे। तरीसुद्धा हा भक्तीचा महिमा या ठिकाणी अखंड पंढरपूरच्या दिशेने जातो आणि टेंभुरीपासून जो प्रवास पंढरपूरच्या दिशेने आहे तो मुक्काम दर मुक्काम करत हे वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी पुढे मार्गस्थ होत आहेत। दिंडी चालक आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। महाराज, आपल्या दिंडीमध्ये किती लोक आहेत आणि आपण कुठल्या गावातून आलेला? आम्ही क्षेत्र मठपिंपरी ते पंढरपूर बाई दिंडी 16। आता विशेषताने आमच्या दिंडीमध्ये सरासरी 150-200 वारकरी आज आहेत, अजून समजा 200 पर्यंत वारकरी होतील। आणि आमच्या दिंडीचं वैभव असं की आतापर्यंत साहेब तुम्ही दिंड्या पाहिल्या असतील की प्रत्येक दिंडीमध्ये वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे, परंतु आमची एक दिंडीचं एक वैशिष्ट्य आणि एक वैभव आहे की
आमची दिंडी महानुभाव पंथी आहे, दत्ताचं मंदिर आहे, कारण साहेब खूप दत्ताचे उपासक आहेत आणि ते दत्त आणि आम्ही दत्त, म्हणजे आज जर बघितलं तर दत्तात्रय महाराजाची प्रत्यक्ष इथं भेटच झाली समजा, कारण दत्ताची झोळी आम्हाला भेटली, कारण आतापर्यंत साहेबाचा आमचा योग नव्हता आला. आणि साहेबांचं जर बघितलं तर 2-3 वर्षापासून आम्ही साहेबांच्या इथं येतो, परंतु साहेब जरी नव्हते तरी त्यांचं उत्कृष्ट या ठिकाणी आमची काय करायची, जो काही नाश्ता होता तो काय भेटायचा. पण साहेब यावर्षी प्रत्यक्ष आले आमच्या समोर. तिथं दत्ताचं वैशिष्ट्य जर बघितलं तर त्या ठिकाणी दत्ताचं जागृत स्थान आहे, कारण साहेब दत्ताचे उपासक म्हणला, दत्ताला काळजी तिथं आहे. दत्तात्रय महाराजांनी प्रत्यक्ष तिथं झाड आहे. आणि विशेषतः आमच्या दिंडीचं एक वैभव सांगतो की जगाच्या पाठीवर जर बघितलं तर आतापर्यंत ज्ञानोबा तुकोबराय पाहिलं नसेल हे मान्य आहे, परंतु आमच्या दिंडीमध्ये एक साधू आहेत, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा हे आमचे गुरुदेव आहेत. परंतु साक्षात जर बघितलं तर एक ब्रह्मविदेही महान योगी, कारण असा जगामध्ये कुठं साधू नाही, तो मांदळी गावामध्ये साधू आहे. आणि त्या साधूच्या समवेत आम्ही या ठिकाणी आलोत, म्हणजे 2 संत आहेत, एक साधू आहे. आणि आम्हाला आज आमचं वैभव मारतो की ज्यांच्या मातेच्या स्मरणार्थ, आता इतर भरपूर कंपनी आहेत, परंतु तुकोबाराय सांगतात कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाट देवा, म्हणजे आपल्या मातेच्या स्मरणार्थ मंगल हनुमंत ढेकणे यांनी या ठिकाणी आम्हाला हे दिलं. आम्ही निश्चित पांडुरंगाकडे एक वेळेस मागू, पांडुरंगा की असे हरिभक्त तयार हो की जेणेकरून या वारकऱ्यांची काय करू, एक प्रत्यक्ष पांडुरंगाची भेट की समजायला पाहिजे. आणि साहेबांना मी बोलून गेलो, कारण साहेबांना म्हणलं साहेब तुमच्या 1च्या 2 ते म्हणले महाराज आमच्या पहिल्या 10 आहे, पण पुढच्या वर्षी कमीत कमी आणखीन एखादं चांगलं हे इलेक्ट्रॉनिकमध्ये आहेत, एखाद्या इलेक्ट्रॉनिकमध्ये जे काय आता नवीन उपक्रम आहेत याच्यामध्ये निश्चित आमच्या साहेबांचा नंबर लागो आणि साहेबांची अशीच वाढती काय होतो प्रगती हो, हीच आम्ही या ठिकाणी पांडुरंगाला या ठिकाणी काय करतो, प्रार्थना मारतो. रामकृष्ण. तर अशा पद्धतीने जर बघितलं तर कैलासवासी मंगल ढेकणे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दिवसभर हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. पाठीमागच्या बाजूला तर केळी असेल, चहा असेल, बिस्किट असेल, हे सगळं वाटप केलं जात आहे, आनंदानं खाल्लं जात आहे आणि वारकरी पुढं मार्गस्थ होत आहेत. मी कॅमेरामॅन सह नाथा सावंत, एबीएस मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल. हात